विदर्भाच्या मातीतून नाट्य, पथनाट्य, खडी गंमत, दंडार, भारुड, गोंधळ, लोकगीते, लोककथा, लोकवाङ्मय, तमाशा, अलीकडील कव्वाली आदी या नानविविध लोककला उगवल्या आहेत. या लोककला मूल निवासी बहुजनवादी भारतीयांनी लोकमानसात प्राकृतिक वैदर्भीय भाषा वैभवाने रुजविल्या, फुलविल्या आणि वेदकांपुढे खऱ्या अर्थाने मनविल्या जाणाऱ्या लोकवाद जनवाद अभिविजनाविरोधात उभा केला. तेव्हा व्यापक अर्थाने खरे म्हणजे लोककला ह्या ग्रामीण भारताच्या सनातन सांस्कृतिक इहवादाच्या संजीवनी होत. तेव्हा या नव्या मांडणीकडे लोकसाहित्याच्या लोककलाच्या अभ्यासकांनी तथा संशोधकांनी आवर्जून लक्ष पुरवावे असे पोटतिडकीचे अभ्यास प्रचूर मौलिक प्रतिपादन विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याण आयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. या महोत्सवाचे अतिविशेष आकर्षण म्हणजे अभिनेते ऋतुराज वानखेडे महोत्सवाचे उद्घाटक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली. उद्घाटकीय भाषणात ते पुढे म्हणाले, या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड मला जरी मिळाला असला तरी या महोत्सवाचे उद्घाटक होण्याचा बहुमान मिळणे सर्वोच्चपरी पुरस्कारणीय आहे. या प्रसंगी अनिरुद्ध शेवाडे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या महोत्सवात मान्यवरांचे लोककलाप्रती विविध क्षेत्रात सामाजिक दायित्वाचे विशेष कार्य केल्याबद्दल पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह तथा सन्मान वस्त्र देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवर जे खरं तर मान्यवर नाही तर प्रेरणादायी आहे माझ्यासाठी. मी इथे सगळ्यात कमी वयाचा असेल आणि यांचा अनुभव माझ्या वयापेक्षाही जास्त असेल, तर या सगळ्यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर कलाकार तुम्ही सगळेजण. ॲक्च्युली खरं तर हे सगळं बघायला आम्ही आलेलो होतो. 2 दिवस थांबणार होतो, पण काही कारणास्तव जावं लागलं, आम्हाला जावं लागतं आहे त्यामुळे. पण खरं तर एकच म्हणू इच्छितो की कलाकारांनी कलाकारासाठी इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेला मी खूप 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 अभिनंदन देतो. कारण हे करणं खूप गरजेचं आहे आणि हे ज्या लेवलवर इथे होत आहे हे खरंच एक पुन्हा एकदा प्रेरणादायी स्रोत आहे. कोरोना काळामध्ये जे काही झालं त्यासाठी ज्या लोकांनी इथे मदत केली, जे सत्कार मूर्ती आहेत, त्याचबरोबर जे काही कलाकार इथे परफॉर्म करणार आहेत, मी खरं सांगतो हाच एक सांस्कृतिक वारसा आहे जो कुठेही, जसं मी दिल्लीला गेलो किंवा भारताबाहेर जातो तेव्हा महाराष्ट्राची ओळख म्हटलं ना तर ही एक गोष्ट आहे की आम्ही फिल्म सांगत नाही, आम्ही जी कलाकृती जी लोककला आहे ना ती सांगतो आणि ती महाराष्ट्राची ओळख असते. लोककला इतकी इम्पॉर्टंट आहे आणि ती तुमच्यासारख्या सगळ्या कलावंतांमुळे आणि अशा या इव्हेंट्समुळेच ही समोर त्या अशा कार्यक्रमामुळे समोरपर्यंत जाईल. तर सगळ्यांना मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. हे पहिलं वर्ष आहे आणि मला नक्कीच आवडेल याच्या 50व्या वर्षीसुद्धा मी इथे येईल. कलाकारांसमोर पुन्हा काहीतरी असं डायलॉग मारणं म्हणजे थोडंसं हे होतं माहिती का. ऑडियन्ससमोर मारून देतो मी, पण समोरी कलाकार इकडे कलाकार खरं तर ना असं वरती खाली बसायलाच नव्हतं पाहिजे आज, अशी मला फिलिंग येते. कारण सगळे कलाकार मी पण कलाकार हे एकच वाटतं आहे. तरी मी आता तुमच्या आग्रहास्तव बोलतो काहीतरी एक डायलॉग. पण सर्वप्रथम मी विचारलं कोणी कोणी जयंती पाहायला आहे का? हां ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचे, त्यासाठी पण धन्यवाद. खूप लोकांनी खूप आम्हाला जयंती या चित्रपटाला प्रेम दिलं, त्यामुळे आम्ही खूप काही गोष्टी करू शकलो, हिस्ट्री क्रिएट करू शकलो, फिल्मफेअर आणू शकलो, नॉमिनेशन्स घेऊ शकलो. चित्रपट 11 आठवडे चालला तो तुमच्या सगळ्या सहकार्यामुळे, त्यासाठी पण धन्यवाद. तर डायलॉग मी बोलतो आता, ठीक आहे. आपल्या एका गालावर पडली तर दुसरा बी गाल पुढं करायचा हे आपल्याला शिवाजी महाराजांना नाही शिकवला, ठीक आहे. धन्यवाद. कसं आहे ना, कलाकारांसमोर कलाकार थोडंसं हे होऊन जातो, हे कळलंच असेल तुम्हाला. त्यानंतर झालं ना, ठीक आहे. हो धन्यवाद.
मसुरीचा केला भात बाई का म्हणलीस वर अरे सोना मसुरीचा भात म्हणली तू कसं राहते मा तोयना पाहिलास का रे खांदून नाही ना पायलून नाही कसं राहते खांदून नाही कधीच नाही पाहिलं बाई नाही पाहिलं कसं राहते सांग ना पाहिजे कोणतं सांग ना एकदम असा बारीक राहते एकदम बारीक असा एकदम बारीक एकदम असा एकदम बारीक एकदम एकदम हलवतेस एकदम बारीक राहते आमच्या इकडे जाणार आहे बाई तुमच्या इकडे कोणता पिकते आमच्या इकडे हा कोणता राहते बाई हे मा एवढा मोठं हा बाई इतका कधी भात खाल्ला का हा पोट फुटतेला बाई डांग टून ठैया ठूस कारे बामना पाच असतो नाही अरे माझ्या घरी एकदम बारीक आहे नाही चावलास तरी पोटात जाते नाही बाई आमच्या इकडे का बाई 1000 दहाचं बाई हा ठोके राहते बाई 1010 हो बाई वरचा पडला तर पिकला नाही तो तसाच गेला बरं हे दादा आमच्या घरी नाही का एकदम असा बारीक आहे मी एवढे नाही चालायचं अरे नाही जिबलीवर ठेवलास की नाही हा सुट 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 खेकुडी सुट आणि सोना मसुरीचा केला भात आणि सोना मसुरीचा केला भात आणि पंची गव्हाच्या रोट्यावर पंची गव्हाच्या रोट्या माय पती बसल्या जेवण करण्याला वाढली ताटची रोजली पती बसल्या जेवण त्या बहिणी एकुडीच्या आईले का बा भूत झोपला मा बायकोला काम काय झालं त्या बहीण आली ना फदला बसली हा हा फदला बसली त्यावेळेला कसं काय कोटी तावायला चुरलं या बेलना पारीस आहे त्या पण आली नसेची ती लाटोळ्यात कोटी ती बेलना पारीस आहे अरे ते ऍक्शन करून सांगते यासन करते बाई म्हणलं इथे कोणी फदनं बसली म्हणलं मस्त बेल लाटाय ठू 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 म्हणते हा पंचम आणि सोना मसुरीचा केला भात आणि पंची गव्हाच्या रोट्यावर आणि पंची गव्हाच्या रोट्या माय पती बसल्या जेवण करण्याला वाढली ताटची रोजली पती बसल्या जेवण करण्याला वाढली मसाल्याचे माय वांगे केले मसाल्याचे माय वांगे केले केले लई पार केले लई पार माय आजी वाटून वाढली वरून तुपाची धारची रोजली आजी वाटून वाढली वरून तुम्ही काची भाजी म्हणली अरे सगळ्या वांग्याची भाजी म्हणली हे सगळ्या वांग्याची आहे काहून? त्या बहीण त्याले आडवाय फलकावल्या उबाय फलकावल्या कचरा खाली हुदून ग्रामातून घेत सोडली आत्या नवल दिसते मला सुके वांगे होत त्या बहीण आडवाय फलकावला उबाय फलकावला कचरा खाली हुदून मध्ये घेत सोडली आत्या नवल दिसते मला हे तो सगळं वांगा होय तो त्या बहीण आडवाय फलकावल्या उबाय फलकावला कचरा खाली हुदून मध्ये हात सुपड्या अरे चांगले सगळ्या वांग्याची भाजी केला तुकडून सगळ्या वांग्याची भाजी केली तू माझ्या भाजी हिनवते ती घरवाली कशी बनवते म्हणते भाई साहब अरे मेरी बाइक ऐसी नहीं बनाती भाई माय तोरी बायको कैसे मोरो बनाते बायको कैसी बनाती है कैसे भाई माझी बायको गोडका घेते बिचार आपल्या डोक्यावर मारते बिचार आपल्या वावरात जाते वाडीवर मस्त वाटला असायचे वांगे तोडते वडका भर वडका मांडते डोक्यावर मग आते आपल्या घरी चुलीवर मांडते गंज आणि फाडून लावते इस्तून जेवढते सगळे वांगे धुसते का नाही माहिती गंजार कसे धुसते रे ती घरवाली मला सांग ना ए दादा अरे ती घरवाली कशी धुसते म्हणली मला का पटक टाकायचे तुम्ही काय ती घरवाली सगळी वांगी कसे धुसते तर म्हणली माझे मास सांगून राहिलो ना मा ज्यावेळेस त्या गंजाने माझी बायको धुसते ना बाई त्या गंजा धुसते बाई 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 नाला कुठला कसं धुसते म्हणते माझी घरवाली मग सगळ्या वांग्याच्या भाजी बी नव्हते अरे पकवान केला मोठ्या हावशीनं माय जेवाला या पोट भरून पकवान केला मोठ्या हावशीनं माय जेवाला या पोट भरून आणि पकवान केला मोठ्या हावशीनं माय जेवाला या पोट भरून पकवान केला मोठ्या हावशीनं माय जेवाला या पोट भरून आणि भेंड्या बिराच्या दोन तीन
जीवाचं काय झालं? तुम्ही जेवाने बोलवलं का हेंदळखाना खाऊन बोलवले हा मग काय झालं? काय झालं? असं हेंदळखाना मांडल्या अरे ते झालं का सांग ना मला. मला सांगा हा, भात कोण बनवलं? भात मी बनवली, रोट्या त्या घरवाल्यानं बनवलं, सगळ्या रंगाची भाजी हे मी बनवली. आणि भेंड्या मिरच्याची कोण बनवलं नाही हेवाली भाजी, होते ते भाजी हे भाजी होते भाजी हे तुझ्या घरवाल्यानं बनवलं. ओ का बाबा त्याचीच तर फरक पडला काहून? हा? पहिलं सांगलं का बाई माय बायको नव्हती नवऱ्या बरोबर सांगताची म्हणून बाई जेव्हा मा बाईने बायकोनं भाजी बनवलं तेव्हा तुम्ही कोणी गेल त्या अरे मी आंघोळ करत होती, ते कुठे आहे मागे बसली आहे. जा तुम्ही घराच्या काय कमी तर नाही केलं? नाही केलं जा पोटभर जेवणात काय? जेवलं माझे मा जा मा खरं? व जेवलं जा जा सांसों की जरूरत है कैसे, अरे बाई भेंडीची भाजी खावाले सांसों की जरूरत है कैसे, जिंदगी के एक नया जन्म चाहिए, आशिकी के लिए एक नया जन्म चाहिए, आशिकी के सांसों की जरूरत है कैसे, सांसों की जरूरत है कैसे, जिंदगी के लिए एक नया सनम चाहिए, आशिकी के लिए एक नया सनम चाहिए, आशिकी के लिए. सा 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 रे 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 गा 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 मा मा धा दिना दिन धा दिना दिन धा दिना दिन धा धा दिना दिन धा दिना दिन धा दिना दिन धा. सांसों की जरूरत है कैसे, सांसों की जरूरत है कैसे, जिंदगी के लिए एक नया सनम चाहिए, आशिकी के लिए एक नया सनम चाहिए, आशिकी के लिए. ए मा घरची बेत ना इकडे ये. त्या बाई कोटी गेली रे तू घरात दसरी कोटी गेली तर पहिले सांगलं का बाई माई बायको नव्हती नवऱ्या बरोबर सांगताची एखाद्या घरी कधी पाहुणी आली त्या बिचारीला कामाला वगैरे आहे हळद कोटा आहे तेल कोटा आहे मीठ कोटा आहे पीठ कोटा आहे म्हणून त्या बहिणीला बली जमून बारीस या राजा घरासह पाणी यायच्या पुत्रीवर गेला खसून तर मग राजा लोकांना कोठी मुतावा त्या बहिणी ते का पिप्या म्हणते ठीक आहे मुतल्या तुम्ही आपल्या घरी पिप्यात मुतल्या आम्हाला का करा ते पण त्या बहीण आहे माई बायको दारी एमपीच्या डबगा दारी वाजता घेऊन पाहिजे का तेलाचा होय का मुताचा होय तेलाचा बिमा सोलून कणावर आणि उचलून त्या बाई मुताचा बिमान टाकलं त्या भेंडीच्या भाजीत आणि ते बाई ते बोले चाललं पुरी मुत्र्या लागू लागली थू, त्या बाई हेंदळ खाना दारीवर चांगली सुतवून देतो अनुराधा हे रेखा कोटी गेली रे अनु हे प्रमेशची माय त्या बहीण नाही बोलू आली रवीची आई हे थंडाची बहीण त्या बहीण नाही बोलायची अशी हिला बोलवलं पाहिजे प्रेमाने हे कहा गही वान तू की दाई खडिया से गिरई फुलकणारी हे कहा गही वान तू की दाई खडिया से गिरई फुलकणारी कहा गही वान तू की दाई खडिया से गिरई फुलकणारी कहा गही वान तू की दाई खडिया से गिरई फुलकणारी
त्यांच्या घरी जा. रावण कोंडी डान्सवाले टीम आलेली आहे, त्यांना जेवण द्यायचं आहे, वाढायचं आहे. मनोज भाऊच्या घरी जा. रावणच्या हिंदळखाना केवढ्या जोरात धक्का मारलीस मला पाडलीस. काय झालं तुम्हाला सकाळ सकाळी? हा हिंदळखाना मारलीस हा? आता हेंदखान्या तू बायचा घरी स्वयंपाकाला आलीस. अहो गेली. त्या बहीण मी म्हणतो आली ना म्हणते गेली. अहो बायचा घरी स्वयंपाकाला आलीस. आली ना आलीस हाय ना. नाकाले फुटून हालवतेस ना, सीधी उभी राही ना. मी म्हणतो आलीस ना, हाय ना तिकडनं अरे फोडत आहे का फुटून हालव ना. काय म्हणतात बोला ना. तू बाई साऱ्या घरी स्वयंपाकाला आलीस. आली ना. आलीस ना. आहे ना. भात कोण बनवलं? मार्किन बाई ना. रोट्या मॅ बाई ना. सगळ्या वांग्याची भाजी. मार्किन बाई ना. आणि फेड्या मिरच्याची कोण बनवलं हो? अहो हे भाजी हे भाजी हो हे नाही हे भाजी. हो हे भाजी. अहो कारभारी हे भाजी मिळाला. आलीस. हा. त्या वेळी तुला तेलाचा पिपळा भेटला, तो मुताचा भेटला. तुमच्या ढोळाचा भेटलो तुम्हाला. अरे तो मुताचा भेटला तो. अहो तेलासाठी पावे तो. तेलासाठी पावे. तेलाचा होय का? हा. बरं जाऊ दे आता. मा टाइम झाली आहे, जाऊ दे आता. हा थांब कर आता. हा. पहा कितीतरी दारुड्याचे जीवन व्यस्त झाले आणि कितीतरी मरून गेले आणि कितीतरी लोक टीबीने आजार आहेत. म्हणून म्हणतो आमची टाइम झालेली आहे. एक आम्ही दारूचा गाणं म्हणतो आणि आपल्या कार्यक्रमाला बंद करतो. हो सोळा न सोळा, हो सोळा न सोळा, हा दारू हे राया आणि पडते मी पाया. दारूला सोडून द्या. अहो या दारू मध्ये काय ठेवलं नाही हो. असे कितीतरी जवान जवान पोरं मरून गेले या दारूच्यानं. अहो कोणी युरिया टाकते, कोणी काय टाकते आणि ते पास तयार करते आणि ते मोवाची दारू तुम्हाला पाजते. अव सोळा न सोळा आणि दारू हे राया आणि पडते मी पाया. या दारूच्या पाही गेली वराया जिंदगानी वाया. या दारूच्या पाही गेली वराया जिंदगानी वाया.
जिंदगानी वाया या दारूच्या पायी गेली वराया जिंदगानी वाया थोडा न थोडा थोडा न राया पडले मी पाया या दारूच्या पायी गेली वराया जिंदगानी वाया या दारूच्या पायी गेली वराया जिंदगानी वाया ओ कायदा भीमाचा फोटो गांधीचा ओ कायदा भीमाचा फोटो गांधीचा सोबत दिसतो का नोटावर सोबत दिसतो का नोटावर किती शोभला असता भीमा नोटावर काय आणि पोटावर किती शोभला असता भीमा नोटावर काय आणि पोटावर कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा सोबत दिसतो का नोटावर सोबत दिसतो का नोटावर किती शोभला असता भीमा नोटावर काय आणि पोटावर किती शोभला असता भीमा नोटावर काय आणि पोटावर आले किती गेले सारे चकनाचूर झाले आले किती गेले सारे चकनाचूर झाले कोण म्हणतो देशाचा आहे नोटावर खरं काय सांगा तुम्ही आपल्या वाटावर माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर आले किती गेले सारे चकनाचूर झाले आले किती गेले सारे चकनाचूर झाले कोण म्हणतो देशाचा आहे नोटावर कोण काय सांगा तुम्ही आपल्या वाटावर माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर आमच्या कलाकारांचा आनंद द्विगुणित होत नाही म्हणून सर्वात प्रथम मी आपण सर्वांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी आज गाव जरी छोटंसं असलं तरी या गावामध्ये फार मोठे अष्टपैलू असलेले असे कलावंत या एकोडी गावामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात या एकोडी गावामध्ये कोटांगली कुटुंब असं कुठलंच नाही की कुठलं कामामध्ये त्यांचा वाद्यापासून तर कुठल्याच गोष्टीचा कलेचा सहभाग राहत नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग होतो. जन्माला आलेल्या लेकरापासून तर मग शेवटच्या क्षणापर्यंत जर त्यांना सांगितलं तरी त्यांच्याकडे सर्व वाद्य तयार आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी लोककला महोत्सवाचा जो या ठिकाणी नियोजित केलेला आहे, एवढा चांगला नियोजित केल्यामुळे सर्वप्रथम गोंदिया आणि भंडारा जिल्हा
या दोन्ही जिल्ह्याचे जेवढे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे पदाधिकारी आहेत, कलावंत आहेत, त्या सर्वांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो, स्वागत करतो। आज प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा गोंदिया जिल्हा या मार्फत या ठिकाणी विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचं जे आयोजन केलं, त्या आयोजनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचेही मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे जे खरोखर शासनाची नोकरी करून सुद्धा समाज कार्याकडे विशेषतः लक्ष घालतात असे माननीय आदरणीय सिद्धार्थ गायकवाड सर, जे आयुक्त आहेत समाज कल्याण विभाग, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेषतः आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता म्हणून आणि एक खास आकर्षण म्हणून फक्त फोनवरून ज्यांनी होकार दिला, मी प्रत्यक्षात त्यांना भेटलोही नाही, फक्त फोनवरती बोललो की सर या असा कार्यक्रम आहे आणि कलावंतांचा कार्यक्रम असल्यामुळे आपलं तिथे जाणं आवश्यक आहे, आमची विनंती आहे। आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला। प्रत्यक्ष मोबाईलवरून मनोजभाऊ कोटांगले बोललेत आणि आमच्या विनंतीला मान दिल्याप्रमाणे या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ऋतुराज वानखेडे, जे जयंती चित्रपटाचे अभिनेते आहेत, ते या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेषतः ऋतुराज वानखेडे यांना ज्यांनी आणलं आणि आमच्या कार्यक्रमाला आमच्यासोबत विशेषतः उपस्थित झाले, सर्वात मोठा या कार्यक्रमाला येण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर आदरणीय या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय शैलेश नरवाळे सरांचा आहे। त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वानखेडे सरांना आणलं आणि ते स्वतः बरोबर वेळेवर हजर झाले आमच्यासोबत। त्याचप्रमाणे योगायोग असा आला की 10 वर्ष आधी झाडीपट्टीमध्ये मी कार्यक्रमाला जेव्हा आलो इथे, मला नाटक काय असतं काय माहीत नव्हतं। मला आज मी जेव्हा चेहरा बघितला, 10 वर्ष आधी जसा चेहरा होता, आजही त्या बाईचा चेहरा तसाच दिसला। मला बघून तर असं वाटलं की ही बाई म्हातारी झाली का, कधीपर्यंत जवान राहणार आहे। आणि शबाना खान आदरणीय यांचे सुद्धा मी आभार यासाठी व्यक्त करतो, कारण की मी तुम्हाला आजच पाहत आहोत, 10 वर्ष आधी जसं बघितलं होतं नाटकाच्या स्टेजवरती मला नाचायचं कसं त्यांनी शिकवलं। त्यांच्यासोबत जेव्हा काम केलं मी तेव्हा आमच्या नाट्यकलेच्या क्षेत्रातून फार मोठं नाव आहे त्यांचं। डॉक्टर खुणे सर, ज्यावेळेस आम्ही एकाच मंचकावरती एका स्टेजवरती नाटकांमध्ये काम करायचे, त्यावेळेस मी त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी मला घेऊन गेले, मी मुक्काम केला तिथे। म्हणजे बघा, कलाकारांचा जे संबंध असतात ते कसे असतात। आई वडील जरी वेगळे असले तरी कलेच्या क्षेत्रामध्ये कलाकार मनाने कसा जुळतो, कसा प्रेमाने जुळतो, हे याचे प्रतीक या ठिकाणी या स्टेजवरती बघायला मिळालं। त्याचप्रमाणे माझे मित्र, मला वाटते आमची सारख्याच वयाचे असेल, देवेंद्रजी तोडके, कधी कधी नाटक झाल्यानंतर आम्ही एखाद्या रोडवरती गाड्या जर थांबल्या चाय प्यायला तर आम्ही थांबायचे, पण आज प्रत्यक्ष आम्ही आमोर समोर मला योगायोग मिळाला त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा। प्रश्न असा आहे, कलाकार हा समाजाला काहीतरी देऊन जातो। कला आंधळ्यालाही मार्ग दाखविते, कला ज्याला ऐकायला जात नाही त्यालाही मार्ग दाखविते। कला अशी आहे की माणसाच्या हृदयापर्यंत कला पोहोचते। अनेक प्रकारची कला आहे, त्या प्रत्येक प्रकारच्या कलेतून माणूस हा समाजाची सेवा करतो आणि जेव्हा माणूस समाजाची सेवा करतो तेव्हा समाज त्याला अशा सत्काराची पावती देते। हे आज आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसत आहे। आज या ठिकाणी प्रास्ताविकेमध्ये भावेश कोटांगले, भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष, यांच्यावरती मी जबाबदारी सोपविली प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे। त्याप्रमाणे ते खरे उतरले आणि आमचा उद्देश एक आहे, ज्याप्रमाणे आम्ही लहानाचे मोठे झालो, तो कोणताही कलाकार असो, ज्याच्या अंगी जी कला असली त्या कलावंताला आपण चालना दिली पाहिजे, त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला काय आवश्यक आहे ते दिलं पाहिजे। हा संकल्प आम्ही करून आजचा आमचा उद्देश आहे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य क्षेत्र, प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ। आम्ही प्रत्येक
कलागुणी कलावंताला अशी संधी प्राप्त करून देणार आहोत. मग ते नाटकाची संधी असो, नृत्याची संधी असो किंवा चित्रपटाची संधी असो. आमच्याकडे तसे लोकही आहेत, आमच्याकडे तसं प्रत्येक गोष्टीचं बळही आहे. प्रत्येक गोष्टीच्या बळामुळे आम्ही लहानातला लहान कलाकार जरी असेल तर त्या प्रत्येक कलावंताला आम्ही त्या क्षेत्रामध्ये त्याला त्याची कला विकसित करण्यासाठी जे जे त्याला आवश्यक आहे अशा पद्धतीचं आम्ही सहकार्य आणि प्रोत्साहित करणार आहोत. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारचे कलावंत एकत्र आलो. मला फार आनंद होत आहे. जास्त वेळ न घेता मी इथेच थांबतो आणि आपण सर्व कलावंतांना पुढच्या भविष्यासाठी, आपल्या भविष्यात चालना मिळण्यासाठी, कलेचा विकास होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. या ठिकाणी आजच्या नियोजित पत्रिकेप्रमाणे उद्घाटक आदरणीय ऋतुराजजी वानखेडे साहेब, अभिनेता जयंती चित्रपट या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचे नियोजित अध्यक्ष सिद्धार्थजी गायकवाड साहेब या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय स्वागताध्यक्ष आमच्या संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे साहेब आहेत. शैलेशजी नरवाणे साहेब दिग्दर्शक जयंती चित्रपट हे सुद्धा आहेत. आदरणीय देवेंद्रजी दोडके चित्रपट अभिनेता हे सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत युनिव्हर्सिटीमधून आलेले आदरणीय सरांसोबत युनिव्हर्सिटीमधून सांस्कृतिक डिपार्टमेंटचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आदरणीय आमच्या सरपंचाताई गोविंदाबाई तिडके आहेत, कवी पाटील, आदरणीय अभिनव रसकोले साहेब, दिलीप बिसेल साहेब, सुभाषजी मनवडकर साहेब, लेंडे साहेब, आदरणीय बागडे साहेब, मेघाताई हुमे, नितीनजी गजबीर साहेब, सुभाषजी कोटारे आणि उपस्थित आजचे नियोजित सत्कार मूर्ती. वेळेचं भान लक्षात ठेवता सर्व पाहुण्यांचं नाव घेणं शक्य नाही. सर्व पाहुण्यांना जायचं आहे. आमचे आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड साहेब यांचं अर्जंट मीटिंग असताना, व्यस्त असताना या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे. त्यांनी आता सूचना केली की त्यांना लवकर जायचं आहे. अशा व्यस्त शेड्यूलमध्ये सर्व पाहुणे आहेत. आमचे जयंती चित्रपटाचे वानखेडे साहेब सुद्धा उद्या सकाळी त्यांना 9 वाजताचा पूर्व त्यांच्या चित्रपटातील सर्व कलावंतांचा सत्कार सोहळा मुंबईमध्ये आहे. 4:30ला त्यांचं प्लेन आहे. त्यांना सुद्धा जायचं आहे. म्हणून सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश की महाराष्ट्रामध्ये 22 मार्च 2000ला जेव्हा कोरोना आला आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे आमचे कलावंत म्हणा की समस्त जनतेवर उपासमारीची वेळ झालेली होती. त्या उपासमारीच्या वेळेमध्ये काही आमचे गावातील बेरोजगार जे देशात विदेशात कमाईला गेलेले आहेत, अशा वेळी एकावेळी गव्हर्नमेंटने लॉकडाऊन केल्यामुळे सगळे अडकल्यामुळे कलावंत माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 90% कलावंत हा कलेच्या भरोश्यावर आमच्या या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि अशा वेळी एकावेळी सरकारने सगळं बंद केल्यानंतर परिवाराची उपासमार होत आहे. काही कलावंतांनी फाशी लावून आत्महत्या सुद्धा त्या काळामध्ये केलेली आहे. कारण जीवन जगणं अशक्य झालेलं होतं. अशा वेळी 2 वर्ष 3 वर्षाच्या अगोदर प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना आदरणीय शेवाळे साहेबांनी तयार केली. त्यांच्या मनात जिद्द होती की कलावंतांची एक संघटना असायला पाहिजे. वारंवार आपण शास्त्राशी लढायचं आहे तर एकटा लढण्यापेक्षा संघटनेच्या माध्यमातून जर आपण लढलो तर आपल्याला कदाचित न्याय मिळेल. म्हणून त्यांनी साकोली या ठिकाणी भंडारा आणि गोंदियाची जिम्मेदारी माझ्याकडे दिली. मग माझ्या मनात जिद्द निर्माण झाली की कोरोनाच्या काळामध्ये कलावंतांवर उपासमारीची वेळ आहे आणि संघटनेचा अध्यक्ष निव्वळ खुर्चीवर राहून घरी बसण्यापेक्षा ज्या संघटनेने मला जिम्मेदारी दिली आहे आणि मी एक स्वतः कलावंत असून सुद्धा माझ्यावर तीच उपासमारीची वेळ आहे, अशा वेळी कलावंतांसाठी रस्त्यावर आपण उतरलं पाहिजे म्हणून मी माझ्या सर्व तहसीलच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक दोन्ही तहसीलमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कलावंतांची कमिटीच नव्हती. अशा भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वतः माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मी कमिटी तयार केली. एवढंच नव्हे तर पहिला निवेदन कलावंतांसाठी आम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 6 आमदार, कलेक्टर साहेब, तहसीलदार मार्फत परत मुख्यमंत्र्यांकडे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आज जर मुख्यमंत्र्यांच्या जर टेबलवर जर पाहिलं तर सर्वात जास्त कलावंतांसाठी
आव्हान म्हणजे निवेदन दिले गेले असेल तर प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे याला कोणी नाकारूच शकत नाही. आपण फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळत नव्हता. म्हणून आदरणीय परमानंदराव मेश्राम यांच्याकडे मी गेलो. दादा म्हटलं आपल्याला निबळ निवेदन देऊन काही फायदा नाही, तर आपल्याला आंदोलन केल्याशिवाय रस्त्यावर मजा नाही. काही पदाधिकारी माझे म्हणायचे की कोरोनाच्या काळामध्ये 144 सुरू आहे, सगळं बंद आहे, परमिशन नाही, हे नाही ते नाही. परमानंद दादाने एका वेळ शब्दात बोलले, भावेश तू समोर हो, मी तुझ्या पाठीशी आहे. मला परमानंद भाऊची डेअरिंग आली की परमिशन घ्यायला आमच्या SP साहेबांकडे गेलो तर तिथं डायरेक्ट त्यांनी म्हटलं, मला भाऊला सुद्धा फोन केला, ये आंदोलन करके तुम क्या साबित करना चाहते हो बोले, जो सरकार ने लॉकडाउन किया उसका पालन करो. ये आंदोलन करके तुम क्या साबित करना चाहते हो बोले. त्यांना उत्तर एका वाक्यामध्ये दिलं, सर जो आपको खुर्ची मिली है वो बगैर आंदोलन से नहीं मिली, उसके लिए भी आंदोलन करना पड़ा, इसीलिए आपको खुर्ची मिली है, इसलिए हम लोग अपना आंदोलन करने जा रहे हैं क्योंकि हमारा हक और अधिकार हमको मिलना चाहिए. त्यांचं दुसरं उत्तर मिळालं, लहानसा दिसतो बेटा म्हणे पण तुझे बहुत तेजी दिसतो भाई. अगर तूने मोर्चा अगर निकाला बोले और भीड़ जमा की बोले तो सबसे पहले तेरे को डंडा मारूंगा बोले और तेरे सब कलाकारों को अंदर लेके जाऊंगा बोले. अजून थांबा. परमानंद दादाला फोन केला, भाऊ असं असं होत आहे, काय करावं, तू चिंता नाही करायची, मी तुझ्या समोर आहे पाठीशी असं बोलले. अजून हुरूर आली आणि अख्ख्या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात फक्त भंडारा आणि गोंदियामध्ये कलावंतांचा मोर्चा निघाला. हेच कोणी नाकारू शकत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतांचा संगीतमय मोर्चा कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेच्या वतीने आम्ही केलेला आहे. आता सरकारने मान्य केली, असं वाटलं की आपण कोरोनाच्या काळामध्ये बरेचशा आमच्या झाडीपट्टीच्या संघटनेच्या वतीने सुद्धा वडसा आमच्या झाडीपट्टी नाट्य मंडळाच्या वतीनं, नाट्य निर्मात्यांच्या वतीनं, झाडीपट्टी वादक संघटनेच्या वतीने सुद्धा कार्यक्रम सुरू झाले पाहिजे म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. त्याचं यश मिळालं आणि कार्यक्रम सुरू झाले. मग असं वाटलं की या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपली संघटना कलावंतांसाठी धावून आली तर कलावंतांचा एक मोठा प्रोग्राम जल्लोषात आपण साजरा केला पाहिजे, ही जिद्द निर्माण झाली. आणि म्हणून ही जिद्द निर्माण करून मी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही एक मिटिंग घेतली की आपण लोककला महोत्सव घ्यायचा, विदर्भस्तरीय लोककला महोत्सव घ्यायचा. काही कलावंत नाराज झाले की 19 मध्येच कलावंतांचा हा विदर्भस्तरीय लोककला महोत्सव का. त्याचं कारण असं आहे की साकोलीमध्ये जर हा तहसील लेवलवर आपण कार्यक्रम लोककला महोत्सव घेतला असता तर 10 वाजताच्या नंतर आपल्याला कुठलाच कोंगा वाजू दिला नसता. त्या लोकांनी दिवसभर डे नाईट कार्यक्रम असते. साकोलीमध्ये सगळे तहसीलचे ऑफिस, कार्यालय, सरकारी ऑफिस सुरू आहे, त्या ठिकाणी कोंगे वाजवायला आपल्याला बंदी असती. म्हणून कुठल्या तरी खेड्यामध्ये हा जर कार्यक्रम ठेवला आपण तर डे नाईट कार्यक्रम ज्या ठिकाणी सर्व कलावंत येणार आहेत त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळेल. म्हणून हा आम्ही सुरुवातीला इकोडी गाव निवडलं. या गावातलं हे सर्व गावकरी लोक या कार्यक्रमासाठी मला सहकार्य देत आहेत. म्हणून पुनश्च गावकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि माझं याच ठिकाणी प्रस्तावना बंद करतो. धन्यवाद. पुनश्च सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी सर्व कलावंतांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. श्रीवार वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं स्वागत करतो. शेवाळे साहेबांचा जेव्हा मला फोन आला होता की 2 दिवसांचा असा एक लोककला महोत्सव आहे तर मी खूप एक्सायटेड झालो होतो. ॲक्च्युली माझी स्वतःची इच्छा होती की 2 दिवस इथे राहून जे सगळे लोककलाकार इथे आलेले आहेत त्यांची कला पाहावी आणि त्याची माहिती करून घ्यावी. कारण आपण जेव्हा शहरामध्ये राहतो तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे लोककला आहेत त्याची खूप माहिती नसते. आणि आम्ही जेव्हा फिल्म करतो तर आम्ही प्रयत्न करतो, आम्ही जयंतीमध्ये पण तो प्रयत्न केला आहे की विदर्भाच्या किती कलाकारांना आम्ही त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी चान्स देऊ शकतो. तर तो प्रयत्न आम्ही याच्यानंतरही करणार आहोत. आणि त्याच्यासाठी मला लोककला, लोकसंगीत याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. कोण कलाकार आहेत, कोणती कला आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की लोककला ही आधीसारखी संपन्न राहिलेली नाही आहे. लोककलेला शासनाचं म्हणा किंवा इतरही संघटनांचा जेवढं पाठबळ मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. आणि त्याच्यामुळे कलाकार हे खचून गेलेले आहेत, कला संपत आलेले आहेत. काही कलांना स्वतःहून संपवण्यात आलेलं आहे. आणि ज्या कला विकसित होऊ शकत होत्या किंवा प्रचलित होऊ शकत होत्या
त्यांना इतर लोकांनी हिसकावून घेतलेलं आहे. लोककला ही बहुजनांची कला आहे, कामगारांची, कास्तकारांची कला आहे आणि त्यांनीच ती जिवंत ठेवलेली आहे. पण आर्थिकदृष्ट्या लोककलेला लोकांकडून जो प्रतिसाद मिळाला पाहिजे किंवा इतर संघटनांकडून मिळाला तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे लोककलाकार हा खूप मागे पडलेला आहे. मला वाटतं की जे लोक अजूनही लोककला सांभाळतात, जोपासतात, त्यांनी ती कला सांभाळून आजच्या काळामध्ये डिजिटल जे सगळं झालेलं आहे तर ते स्वीकारून म्हणजे आपली कला दाखवण्याची पद्धत ही थोडीशी जर बदल करून त्याच्यामध्ये लोकांपर्यंत जर पोहोचता आलं, आजचा प्रेक्षक हा काय ऐकतो, काय त्याला पसंत पडतो, त्याला काय ऐकायला आवडतं, हे लक्षात ठेवून जर आपण आपल्या कलेमध्ये खूप बदल न करता त्या पद्धतीने आपण जर ते मांडू शकलो तर मला वाटते आपण पुन्हा या कलेला एक नवीन जीवन देऊ शकतो, लोककलेला. याच्याबद्दल सर्व कलाकारांनी विचार करायला पाहिजे. यावेळेस आम्ही थांबू शकलो नाही आणि माझी स्वतःची जी इच्छा होती ती मी यावेळेस पूर्ण करू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस अशी संधी मिळाली तर मी लवकर नेहमी नक्कीच इथे येईल. प्रतिभावंत प्रबोधनकार कलाकार साहित्य संघटना गोंदिया आणि भंडारा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभारी आहे आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आणि आपण सर्व प्रेक्षक म्हणजे इतक्या गर्दीमध्ये पण इथे आहात, आपला पण आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.